चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि पत्रकारावर गुन्हा दाखल केला म्हणून मी त्यांच्या विरोधात निषेध केला म्हणून मला 25 कोटीची मानहानीची नोटीस पाठवली. चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही सत्तेत आहेत. प्रश्न हे सत्ताधाऱ्यांना विचारले जातात. तुम्हाला सहन होत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा. आणि तुम्ही सत्तेत नसलात ना, तुमचं आणि आमचं काही घेणं देणं नाही. तुम्ही सत्तेत आहात, महसूल मंत्री आहात. गायरान जमिनीवरती सोलार ऊर्जाचे प्रकल्प तुमच्यामुळे येत आहेत. दलितांच्या जमिनी हिसकावण्याचा GR तुम्ही काढतायत. काही दिवसांनी दलितांकडे जमिनीच राहणार नाहीत असा अजेंडा तुम्ही राबवताय. तुमचं महसूल मंत्री पद आल्यापासून गायरान जमिनी सरकारने बऱ्याच ठिकाणी ताब्यात घेतल्यात. सोलार ऊर्जाचे प्रकल्प झालेत. आणि अशा स्थितीमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न विचारायचे नाही तर कुणाला विचारायचे? तुमच्यावर टीका करायची नाही तर कुणावर करायची? सत्ताधारी आहात म्हणून टीका करतोय. महसूल मंत्री पदावर राहायचं आणि टीकाही करायची नाही, आणि मग या नोटीस पाठवून दमदाटी करायची. काय होणार आहे? या असल्या नोटीसने काय होणार आहे? दलित आदिवासींवरती अशा पद्धतीने नोटीस पाठवून दबाव आणताय. आमच्या नादी लागताय. आमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही. चंद्रशेखर बावनकुळे, अशा पद्धतीने नोटीस पाठवून काहीच होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, आम्ही टीका करणार. कारण तुम्ही सत्तेत आहेत, महसूल मंत्री आहेत. ज्या दिवशी तुमचं पद गेलं, तुमचा आणि आमचा संबंध नाही. तुमचं धोरण चुकलं, आम्ही टीका करणार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आम्ही प्रश्न विचारतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही प्रश्न विचारतो. सत्तेत आहेत म्हणून प्रश्न विचारतो. मुख्यमंत्र्यांना मी मागणी करतो की आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना समज द्या. पत्रकार, कार्यकर्ते आवाज उठवतायत तर नोटिसा पाठवताय. कोण आहे हा वकील? किती जणांना आतापर्यंत नोटीस दिल्या? त्याची चौकशी करा. उठायचं, नोटीस द्यायची. ठीक आहे, त्या ठिकाणी दुसरं कुणी असेल, भयभीत झालं, सुसाईड केलं एखाद्या दलितांनी, आदिवासींनी. रामेश्वर दरेकर एक आदिवासी आहे. त्यांनी स्वतःला जर तिथं काही करून घेतलं तर कोण जबाबदार आहे? दलितांच्या, आदिवासींच्या पत्रकारावरती, बहुजनांच्या पत्रकारावरती, सोशल मीडिया चालवणाऱ्यावरती तुम्ही नोटिसा पाठवताय. त्यात रविराज साबळे, रामेश्वर दरेकर, मी असे 7 जणांना नोटीस पाठवली. काय गुन्हा आहे? सत्तेत असणाऱ्या मंत्र्याच्या विरोधात बोलायचं नाही, चुकीच्या धोरणाच्या विरोधात बोलायचं नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? लोकशाही आहे की नाही? की हुकुमशाही सुरू झाली हे तरी जाहीर करा, म्हणजे आम्हाला त्या पद्धतीने भूमिका घ्यायला. हे अघोषित आणीबाणी अशा पद्धतीने नोटिसा द्यायच्या का रे बाबा? तुमच्या विरोधात धोरणावरती बोललं म्हणून हे चालणार नाही. मी पॅन्थर आहे आणि मी भेटणार आहे, लक्षात ठेवा.